नमस्कार पब्लिक, कसे काय मस्त ना. मी पण एकदम मस्त. सो आजचा आपला व्लॉग दुपारचा सुरू होतो. तुम्ही बघू शकता माझे डोळे कसे झालेत उन्हामुळे. सोमवार आहे, लाईट गेली आहे. सोमवारी इथे लाईट जाते, ही परंपरा आहे असं समजा. तुम्हाला मी दाखवते की आईने काय सुकत घातलं आहे. आणि माझ्या मते प्रत्येक उन्हाळ्यात प्रत्येक घरात ही परंपरा पिढ्यानपिढ्या आपल्या घरात सुरू आहे. सो बघा, मी दाखवते तुम्हाला आई काय काय वाळवण तिने आता तात्पुरतं घातलेलं आहे. हे आहेत मिरच्या, ज्या मिठातल्या मिरच्या करून ठेवणार आहोत आम्ही. तुम्हाला माहितीच असतील, ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगते. मिठातल्या मिरच्या म्हणजे मीठ लावून मिरच्यांना सुकवायचं असतं. आणि जेव्हा आपल्याकडे जेवणाला काही चांगलं नसतं, डाळ भात असतो, तेव्हा त्या तळून आपण त्याच्यासोबत खाऊ शकतो. खूप टेम्पटिंग आणि मस्त लागतं. आणि हे आहेत पिकलेले आंबे. सहसा तुम्ही बघा लोक कैरी सुकवतात, पण पिकलेले आंबेसुद्धा तुम्ही सुकवू शकता. आणि पावसात त्याचं लोणचं करून तुम्ही खाऊ शकता आणि ते खूप छान लागतं. सो हे 2 गोष्टी सध्या आम्ही सुकवतोय. ही आहे खरी कोकणातली गंमत, जी तुम्हाला फक्त कोकणात किंवा आपल्या साऊथच्या ज्या पट्ट्यात आहेत तिथे बघायला मिळते. हे काका बघा कसे पटापट ह्या झाडावर, नारळाच्या झाडावर चढतायत. हे आपल्या वाडीतलेच काका आहेत. ते इतके जेवढे लोकांची झाडं आहेत नारळ काढायची असतात तेव्हा ह्यांनाच बोलवलं जातं. बोलतात ना, एकदम पटाईत आहेत. बघा, डोळे बिचकवायच्या आत ते किती फटाफट वरती चढलेत. आणि मी तुम्हाला सिरियसली सांगते, हे झाड खूप मोठं होतं, खूप उंच होतं. ॲक्च्युली क्लिअर येत नाही आहे, कारण माझा फोन चार्जिंगला आहे आणि मी आमचे बाबा आहेत वरचे, त्यांच्या फोनवरून शूट करते. पण रिअली हे खूप बघून मला भीती वाटते. पण त्यांनी ज्या पटाईत ते पटापट चढतायत ना, ते बघून भारी वाटतंय. आणि भीती वाटते की अरे बापरे, हात सुटला किंवा काय झालं तर काय होईल. पण देव ना करो की असं काय हो. सो तुम्हीही ह्याचा गमतीचा मजा घ्या. खरंच इथं गंमत नाही आहे, हे एक आर्ट आहे. पण तुम्ही या गोष्टीचा मजा घ्या आणि मीही घेते, कारण मी एवढं क्लिअर कट समोरून आय गेस तिसऱ्यांदा का दुसऱ्यांदाच बघते. आजीकडे म्हणजे माझ्या आजोळी मी 1-2दा पाहिलं होतं आणि आज मी बघते फायनली. ठीक आहे. सो हे तुम्ही बघा, मी एन्जॉय करते. काढ 2-4 काढ. नारळ काढले म्हणजे फक्त इथे होत नाही, तुम्हाला ते खालती वेचायचेही असतात. आणि त्याच्यातही फार मेहनत असते, कारण वरून ते कापणारे ते कापतात, पण ते नारळ मग कुठेही पडतात आणि मग ते आपल्याला एक एक करून उचलायचे असतात. बाई, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जाम मेहनत आहे. मी फक्त बघण्यामध्ये एन्जॉय करते, पण हे करण्यामध्ये आय गेस मी एवढं एन्जॉय नाही करणार. सो तुम्ही मजा घ्या, मी मजा घेते. हाँ, हो, डायरेक्ट यूट्यूब पर.
हे आंबे आता बाबा जस्ट घेऊन आले आहेत, तुम्ही बघू शकता. फक्त रायासाठी आणलेले आहेत, पण आम्ही हात मारणार आहोत. सो हे बिटके आंबे आहेत थोडेफार असं मला वाटतं, आणि ह्याचं आपण रायतं जे करतो ते आंबे आहेत. हे ओलूशे आंबे आहेत स्पेशली रायासाठी. सो बघा मस्त आहेत. 100% हे गोड असणार आहेत भरपूर. सो आमच्याकडे सध्या हा कार्यक्रम सुरू आहे संध्याकाळचा. मुलाला प्रोटीन पावडर किंवा असं काही देण्यापेक्षा हा जो आपला पारंपरिक प्रकार आहे, हे आहे काय म्हणतात त्याला, खारीक, आणि हे आहे बदाम. हे भिजवून असं उगाळून जर दुधातनं आपण दिलं तर त्यानी प्रोटीन पावडरपेक्षाही जास्त प्रोटीन मिळतं आणि ते बाळांच्या हेल्थसाठीही सेफ असतं. सो तुम्ही ट्राय करून बघा जर तुमच्या घरात एखादे लहान बाळ असेल त्याच्यासाठी. आज जेवायला म्हणजे नैवेद्याला हे होतं आमरस, डाळ, भात, पुरी, बटाट्याची भाजी आणि वाटाण्याची जे हिरव्या वाटाण्याची उसळ. हे होतं आजचं जेवण. दर सोमवारी माझा उपवास असतो. सो त्याच्यामुळे दर सोमवारी आपल्या घरी नैवेद्य हा बनवला जातो आणि त्याच्यामुळे आज हा बेत होता. आणि तुम्हाला मला अजून एक गंमत दाखवायची आहे, थांबा मी दाखवते. ही आहे ती गोष्ट. तुम्ही बघू शकता किती सुंदर लेयर्स आले ह्याच्यात. मी मँगो पुडिंग बनवलं होतं. आता हे एवढंच राहिलं आहे, आय एम सॉरी फॉर दॅट. पण तुम्ही जर नीट बघितलं तर 3 लेयर आहेत. काल मी मँगो पुडिंग बनवलं होतं कारण आंबे खूप होते आणि काहीतरी वेगळं करायचं होतं, वेगळं बनवायचं होतं. आमरस किंवा नुसतेच आंबे मिल्कशेक खाऊन मला कंटाळा आला होता. सो आणि मी कधी पुडिंग्स आणि हे सगळ्या गोष्टी कधी बनवल्या नव्हत्या आणि मला ट्राय करायचं होतं. सो मी ते बनवलं आणि ज्या गोष्टी आपल्या घरात असतात ना, मी ह्या पुडिंगसाठी कंडेन्स मिल्क यूज केलं आहे ना, कस्टर्ड पावडर यूज केली आहे, काही नाही. खूप बेसिक गोष्टीपासनं हे मँगो पुडिंग बनलं आहे. खूप टेम्पटिंग झालं आहे, खरंच सांगते, खूप छान झालं आहे. आणि मी लवकरच माझा एक फूड चॅनलसुद्धा आहे, त्याचं नाव आहे माय सेवरी स्पेस. तो सुद्धा लॉन्च म्हणजे तोही जो स्टार्ट करणार आहे. त्याच्यात ऑलरेडी माझे काही व्हिडिओ आहेत, त्याची लिंक मी इथे देते. सो तर यू नो मी त्याच्यावर माझी पहिली रेसिपी ही येणार आहे आणि तसं हळूहळू तोही चॅनल मी स्टार्ट करते. आय होप तुम्हाला तोही चॅनल बघायला आवडेल. आणि अशा प्रकारे आजचा हा माझा टोटल दिवस होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. एक गोष्ट मी शेवटी जाता जाता सांगेन, मी बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबईमध्ये. गावाला मी कधी कधी यायची कारण इकडे जवळच माझा आजोळ आहे, माझ्या आईचं माहेर आहे. सो कधी कधी मी यायची. तो आमची जिंदगी, आमची लाईफ गावापुरती ही 2 ते 3 महिन्याची मॅक्सिमम असायची, त्याच्यावर नाही. सो अरे वा, इथे किती मजा आहे, छान आहे असं वाटायचं. खरी मेहनत तर आम्हीच करतो, मुंबईकरच करतो, ट्रेन पकडा, हे करा ते करा. आय नो ती पण एक मेहनत आहे कारण मीही जॉब केला आहे, मीही ट्रॅव्हल केलं आहे, सगळ्या गोष्टी ॲक्सेप्टेबल आहे. पण तुम्ही आज पाहिलं की ज्या गोष्टी आपण फक्त तिथे बाजारात पैसे देऊन विकत घेतो, जसं की नारळ, ही खूप बेसिक गोष्ट आहे ना प्रत्येक मराठी फॅमिलीमधली, जे कोकणातले आहेत. तर 10 रुपये 20 रुपये दिले नारळाला, पण तोच नारळ इथे मिळवण्यासाठी किती मेहनत करावी लागते. माझ्या मते जेवढी मेहनत आपण मुंबईत करतो ती आहेच, पण गावात राहणं खूप शांतदायक आहे, खूप नेचरमध्ये राहणार आहे, सगळं मान्य आहे. पण माझ्या मते खरी मेहनत जर जगायला कोण करतं तर हे गावात राहणार आहे. तरी थँकफुली मी पूर्णपणे गावात नाही राहत, हे थोडं सिटी आहे, थोडं गाव आहे, मिक्स आहे, त्याच्यामुळे एवढं नाही.
पण तुम्ही जर ॲक्च्युअल गावात जाल, अगदी पिण्याच्या पाण्यापासनं ते प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला मेहनत करायची आहे. आणि तरी आपण हेच म्हणतो, अरे तुला काय माहीत मेहनत काय असते, खरी मेहनत तर आम्ही मुंबईकर करतो. नाही, हे खरंच चुकीचं आहे. मुंबईकरांची मेहनत तर आहेच. ट्रॅव्हल करणं, ट्रेनचा प्रवास, इट्स व्हेरी हॅक्टिक. पण गावात राहणं इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला तर रोज मेंटेनन्ससाठी काम करावं लागतं. अरे आज जर मी ह्या झाडाला पाणी नाही घातलं किंवा आज मी इथे हे नाही केलं तर हे खराब होईल, मग ते पुढच्या वर्षी आम्हाला कामाला. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला मेहनत करायची आहे. एकही दिवस तुम्ही असं नाही विचार करू आज मी काही नाही करणार, मी आज फक्त बसून राहणार. इथे ते पॉसिबलच नाही आहे. इथे राहणं आणि इथे राहून एवढं शांत बसणं खरंच पॉसिबल नाही आहे. सो हॅट्स ऑफ जे अशी लाईफ जगतात आणि तरीही आनंदात आणि समाधानी असतात. सो आय रिअली थिंक की प्रत्येकजण मेहनत करतो आहे, पण इथे राहून मेहनत करणं फक्त मेहनत नाही तर संघर्ष आहे प्रत्येक दिवसासाठी. कारण की रोज आपण काही ना काहीतरी करतो आहे. रोज आपल्याला हे कर ते कर, तोडफोड आहे, झाडावर चढा, कुठे हे करा. पण ठीक आहे, मी एन्जॉय करते आणि आय होप तुम्ही माझे व्लॉग्स बघून एन्जॉय करत असाल. पण एक गोष्ट मी नक्की सांगेन, एवढे राज्य आहेत अख्ख्या भारतात, पण माझ्यामध्ये सगळ्यात श्रीमंत राज्य असेल ना तर तो माझा कोकण आहे. इट्स अमेझिंग. सो कोकण एक काय मालवणकर किंवा कोकणातले जे असतात कोकणकर, जर माझं म्हणणं तुम्हाला पटत असेल तर नक्की मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला आता अजून बोर नाही करत, आजचा व्लॉग इथेच संपवते. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. आणि मला नक्की कमेंट करत राहा की तुम्हाला माझ्या ब्लॉग्समध्ये काय काय बघायचं. इथे माझ्या केटरिंग बिझनेसचा नंबर आहे आणि विद्या मसाले या दोघांचाही नंबर मी खाली मेन्शन करते. कोणालाही मसाले किंवा केटरिंगची ऑर्डर द्यायची असेल ह्या नंबरला कॉल करा आणि नक्की सांगा. चला मग बाय.